शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झालेलं आहे। कोल्हापुरी चप्पल नेमकी कशी बनते हे पाहण्यासाठी प्राडाचं तांत्रिक विभागाचं पथक हे कोल्हापुरातल्या कारागिरांसोबत चर्चा करत आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती आहे। या संदर्भात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। विशाल, वर्षा, नक्कीच प्राडाचं जे शिष्टमंडळ आहे ते कोल्हापुरात दाखल झालेलं आहे। कोल्हापुरातले जे कोल्हापुरी चप्पल बनवणारे जे कारागीर आहेत त्यांच्याशी हे शिष्टमंडळ जे आहे ते चर्चा करते। खरं तर ही आज आलेली पहिली टीम आहे जी तांत्रिक माहिती जी आहे ती घेत आहे। खरं तर हे चप्पल कसं बनवलं जातं याबाबतची माहिती जी आहे ती उत्सुकतेनं हे शिष्टमंडळ जे आहे ते घेते। जवळपास गेल्या काही दिवसांपासून या कोल्हापुरी चप्पल बाबतचा विषय जो आहे तो ट्रेंडिंगवर होता। प्राडानं जो मेन्स फॅशन शो मध्ये जे रॅम्प वॉक केलेलं होतं त्यानंतर हा चप्पलचा विषय जो होता ट्रेंडिंगवर आलेला होता आणि त्यानंतर आता आज हे जे शिष्टमंडळ आहे ते दाखल झाले। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ग्रुपचे अध्यक्ष ललित गांधी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। हे जे शिष्टमंडळ आलेलं आहे ते शिष्टमंडळ या कारागिरांकडून हे चप्पल जे आहे ते कशा पद्धतीनं बनतं, त्याला नेमकं कोणतं मटेरियल लागतं, काय नेमकी टेक्निक आहे याबाबतची सगळी माहिती जी आहे ते शिष्टमंडळ घेत आहे। आणि अगदी उत्सुकतेनं ज्या काही नवीन कोल्हापुरी चप्पल असतील त्यांच्याबाबत सुद्धा हे शिष्टमंडळ जे आहे ते माहिती घेते। खरं तर 2 ते 3 दिवस हे शिष्टमंडळ जे आहे ते कोल्हापुरात असणार आहे। आणखी काही इतर कारागीर असतील त्यांच्याशी सुद्धा भेट जे आहे ते घेणार आहे। सध्या हे जे शिष्टमंडळ आहे ते कोल्हापुरातल्या सुभाषनगर या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल जे बनवण्याचं सगळ्यात मोठं केंद्र आहे त्या ठिकाणी हे शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि आता कारागिरांशी संवाद साधून पुढे निघणार आहे। मात्र सध्या जर पाहिजे झालं तर एक मोठी अपडेट म्हणायला लागेल की प्राडाचा जो विषय होता त्याच्यानंतर हे शिष्टमंडळ जे आहे आता या सगळ्या कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांकडून माहिती जी आहे ते घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल, यावरती आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद।